जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, नमस्कार. मी किरण गुरुजी आज या प्लॅटफॉर्मच्या वतीनं तुम्हाला एक महत्त्वाचा मेसेज घेऊन येतोय. मेसेज म्हणण्यापेक्षा एक महत्त्वाचा गोष्ट तुमच्यासमोर घेऊन येतोय. ती म्हणजे डिपार्टमेंटल PSIच्या मुख्य परीक्षेची तयारी जे विद्यार्थी करतात अशा विद्यार्थ्यांनी आपला अभ्यास कसा ठेवायचा आणि अभ्यासामध्ये नक्की रणनीती आता कशी असली पाहिजे याबद्दल आपण बोलू. त्याचबरोबर काही सध्या अफवा बरेचसे विद्यार्थी अफवा ऐकतायत की परीक्षा मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात येईल, तिसऱ्या आठवड्यात येईल, चौथ्या आठवड्यात येईल किंवा मे मध्ये जाईल, इलेक्शन नंतर होईल. तर याबद्दल आपण थोडंसं बोलणार आहोत. कारण की बरेचसे विद्यार्थी मला कॉल करतायत आणि प्रत्येक विद्यार्थ्याचं म्हणणं हेच पडतं. सगळ्यात पहिले तर विद्यार्थ्यांचे कॉल केल्यानंतर तीनच गोष्टी मला ते विचारतात. सर कट ऑफ किती लागेल? हे कॉमन आहे आणि हे जेन्युइनली सगळेजण विचारतात, सर कट ऑफ किती लागेल. ओके. दुसरं विचारलं जातं, सर रिझल्ट कधी येईल? आणि तिसरं विचारलं जातं, सर तयारी कशी करू? आता बघा, तयारी कशी करू हा टायमिंग आता हे सांगण्याचा राहिलेला नाहीये आणि मी याबद्दल आधी भरपूर सारे व्हिडिओ दिलेले आहेत तुम्हाला बनवून. तयारी कशी केली पाहिजे. इवन मी माझ्या प्लॅटफॉर्मवरती किरण गुरुजी नावाच्या प्लॅटफॉर्मवरती मी द्रोणाचार्य नावाची बॅच घेतो आहे. या द्रोणाचार्य बॅचमधून आपल्या महाराष्ट्रातील कमीत कमी 200-250 लोक सध्या त्या ठिकाणी माझ्याकडे शिकतायत आणि त्या बॅचच्या माध्यमातून विद्यार्थी चांगल्या पद्धतीनं रेग्युलर अभ्यासामध्ये राहत आहेत. रोज त्यांचे 3-4 लेक्चर्स होत आहेत. याच्यामध्ये विद्यार्थ्यांचं काय होतं, एक रुटीन राहतो. कारण की बरेचसे विद्यार्थी आता सुट्टीवरती नाही आहेत. अगदी हाताच्या बोटावर मोजणे इतके लोक सुट्टीवरती आहेत. काही लोकांनी मेडिकल टाकलेले आहेत, काही लोकांनी परीक्षाची वाट बघतायत किंवा काही लोक असे विचार करतायत की पूर्वपरीक्षेचा रिझल्ट आल्यानंतर आपण मेडिकल टाकूया किंवा आपण जायचंच नाही जॉबवरती, आपण विदाऊट पे झालं तरी चालेल वगैरे वगैरे. बरेचसे लोक रिस्क घ्यायच्या तयारीत आहेत. कारण की 615 जागा आहेत. 615 जागांमध्ये त्या जागेवरती मी लागलो पाहिजे, ही प्रत्येकाची एक तळमळ आहे, प्रत्येकाची एक इच्छा आहे. ही तळमळ आणि इच्छा जी आहे ती वास्तवात जर तुम्हाला आणायची असेल तर त्यासाठी तुम्हाला लागतं एक प्रॉपर नियोजन. नाहीतर काय होतं, आपण खूप चांगला अभ्यास केलेला असतो पूर्वपरीक्षेला. कारण की पूर्वपरीक्षा आपल्याला माहिती होती की कोणत्या दिवशी होणार आहे. तशी मुख्य परीक्षा अजून तुम्हाला माहिती नाही की कोणत्या दिवशी होणार आहे. त्याच्यामुळं आता सध्या तळ्यात मळ्याची अवस्था असते. बरेचसे विद्यार्थी असे असतात की ज्यांना 30 मार्क मिळाले, 32 मार्क मिळाले, त्यांनी अभ्यास सोडून दिलेला आहे. पण अचानक जर समजा कट ऑफ डाऊन झाला आणि जर 28-29 सारखा कट ऑफ लागला आणि त्यात जर ते विद्यार्थी पास झाले तर ते तसेही अभ्यास करून जास्त झेंडे काढू शकत नाहीत. कारण की अभ्यासातनं बाहेर राहणं ही त्यांनी सगळ्यात केलेली पहिली मोठी चूक असते. मुख्य परीक्षा ही कधीही न सांगता आलेली परीक्षा असते. मी बऱ्याचदा सांगतो, 2017 मध्ये तर अगदी 28 दिवसावरच मुख्य परीक्षा घेतली होती. म्हणून माझा एक सगळ्यांना सल्ला आहे की मुख्य परीक्षेचा अभ्यास तुम्ही सतत चालू ठेवा, त्याच्यामध्ये खंड पडू देऊ नका. पूर्वपरीक्षेचा आता रिझल्ट नक्की कधी राहील त्याबद्दल आपण थोडक्यात बघू. बघा, आता थोड्या दिवसापूर्वी एक आयोगाकडनं न्यूज आली होती की 4 फेब्रुवारीपर्यंत त्यांचं काहीतरी वेबसाईटचं काम चालू आहे. ओके, वेबसाईट त्यांची अंडर कन्स्ट्रक्शन आहे. त्यामुळे 4 फेब्रुवारीपर्यंत तरी रिझल्ट येणार तर नाहीये. रिझल्ट 4 फेब्रुवारी तरी येणार नाही. आणि जर रिझल्ट त्यानंतर आला जरी, ओके, तर एक साधारणतः नेक्स्ट वीक मध्ये त्याची अपेक्षित आहे. आता नेक्स्ट वीक मध्ये अपेक्षित आहे तर नेक्स्ट वीक नंतर आयोग काय करेल, आयोग या ठिकाणी 2 शक्यता करू शकतो. एक म्हणजे रिझल्ट लावते वेळी, ओके, तुम्हाला मुख्य परीक्षा कधी आहे हे सांगेल. मुख्य परीक्षा किंवा मुख्य परीक्षेची तारीख सांगेल किंवा मुख्य परीक्षेची तारीख नाही झाली तर फक्त रिझल्ट लावून आयोग मोकळं होईल. फक्त रिझल्ट लावेल आणि परत तुम्हाला अधांतरी ठेवेल. आयोग या ठिकाणी 2 शक्यता करू शकतं. एक तर मुख्य परीक्षेची तारीख सांगू शकतं किंवा रिझल्ट लावून मुख्य परीक्षेची तारीख सांगेल किंवा फक्त रिझल्ट सांगेल. जर फक्त रिझल्ट सांगितला तरी विद्यार्थी मग संभ्रमात पडतात की मग मुख्य परीक्षा कधी. मग त्यात इश्यू असा होतो की मुख्य परीक्षेला पात्र होणार आहेत साधारणतः 7,500 विद्यार्थी. हे 7,500 विद्यार्थी जे आहेत, हे 7,500 विद्यार्थी या काळात ड्युटी पण करणार आणि अभ्यास पण करणार. मग अशा वेळेस ड्युटी प्लस अभ्यास हे सगळं मॅनेज होत नाही. कारण की मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला भरपूर वेळ लागतो आणि ड्युटी प्लस अभ्यास हा होत नाही. त्याच्यामुळे काय विद्यार्थी करतात, मग अशा वेळेस ते मेडिकल लीव्ह टाकणार किंवा त्यांच्या जे काही EL असतील त्या टाकतील किंवा मग डायरेक्ट विदाऊट पे जिंदाबाद. ठीक आहे, विदाऊट पे जिंदाबाद अशा त्या ठिकाणी ते विचार करणार. त्याच्यामुळे परत कायदा आणि सुव्यवस्था निर्माण किंवा परिस्थिती निर्माण होऊ शकतात. परत वेगवेगळे आदेश निघू शकतात की ड्युटी जॉईन करा, कोणी इकडे जाऊ नका, कोणी तिकडे जाऊ नका, इलेक्शन ड्युटी आहे, हे ड्युटी आहे, ते ड्युटी आहे.
मग अशा मानसिकतेमध्ये अभ्यास करण्यापेक्षा सगळ्यात बेस्ट आहे तर आत्ताच अभ्यास उरकून घ्या लवकरात लवकर. ठीक आहे. आणि मला हे असं सांगावं वाटतं की मी हे आधी गेल्या जवळपास 1-1.5 महिन्यापासून म्हणतोय की तुम्ही अभ्यास लवकरात लवकर उरकून घ्या, लवकरात लवकर उरकून घ्या. कारण की बघा, माझ्यासोबत जे विद्यार्थी आहेत त्यांचा नाही म्हणलं तरी 50%चा अभ्यास जवळपास झालेला आहे. आता त्यांच्यासोबत जे काही रिझल्ट येतील किंवा बाकीच्या गोष्टी होतील त्यांना तो बराचसा अभ्यास कव्हर करायचा आहे. आणि ज्यांनी ऑलरेडी 1-2 मेन्स दिलेले आहेत त्या लोकांचा तो अभ्यास 31 जानेवारीला त्यांनी डन पण करून टाकला. बऱ्याचशा लोकांनी 31 जानेवारीपर्यंतचा अभ्यास उरकवलेला आहे आणि फिजिकलची तयारी सुद्धा जोरदार चालू आहे. मग बाकीच्या विद्यार्थ्यांना मला हेच सांगायचं आहे की तुम्ही लोक कुठं आहात, आणि जर तुम्ही सध्या खूप रिलॅक्स आहात तर जरा जागे व्हा, जरा बघा आजूबाजूला काय चाललंय ते. स्पर्धा परीक्षेमध्ये जो विद्यार्थी मागे सरला तो मागे सरला आणि जो विद्यार्थी पुढे गेला तो पुढे गेला. माझं काम आहे तुम्हाला प्रोत्साहन देणे, आणि त्यासाठीच मी पोलीस खात्याला एवढंच सांगू शकतो की तुम्ही स्वतःकडे पण लक्ष द्या, तुमच्या रिझल्टकडे पण लक्ष द्या आणि तुमच्या अभ्यासाकडे तर सगळ्यात जास्त लक्ष द्या. जर का तुमचा अभ्यास चांगला असेल, रिझल्ट आला आणि रिझल्ट येऊन जर आयोगानं सांगितलं की पुढच्या 50 दिवसामध्ये आपण एक्झाम घेऊ, तर अप्रॉक्सिमेटली पकडून चला मार्चचा शेवटचा वीक, कुठेतरी असं वाटतंय की मार्चच्या शेवटच्या वीक मध्ये तुमची एक्झाम होईल. पण जर मार्चच्या शेवटच्या वीक मध्ये जर एक्झाम नाही झाली तर मग ती एक्झाम नक्कीच पुढं मे मध्ये नक्की होईल. म्हणजे या ठिकाणी परत 2 शक्यता आहेत. शेवटी आता आपण फक्त शक्यता काय आहेत तेवढ्याच बघू शकतो. मग काही अफवा अशा आहेत की मार्चच्या 2ऱ्या आठवड्यात परीक्षा होईल, 3ऱ्या आठवड्यात परीक्षा होईल, पण ह्या सगळ्या अफवा आहेत. मी सुद्धा या ठिकाणी काय अफवेला बळ नाही देते, परंतु एक लक्षात घ्या, शक्यता इथे अशी पण होऊ शकते की जर तुमचा पुढच्या आठवड्यात रिझल्ट लागला तर त्या रिझल्ट लागल्यानंतर एक साधारणतः 50 ते 60 दिवसांमध्ये तुम्हाला एक्झाम्स तुमची मेन्स राहील. आता जर आतापर्यंतचा आता असा इतिहास आहे की कधी कधी ह्या मेन्स एक्झाम पुढे 5-6 महिने पण सरकलेले आहेत. आणि जर का तुम्हाला या ठिकाणी मेन्स एक्झाम पुढे सरकली, आता आपण 2 ठिकाणी आपण विचार करू. मार्च मध्ये जर समजा परीक्षा असेल तर काय करायचं, तर तुमचं फेब्रुवारी एंडिंग पर्यंत तुमचा सगळा अभ्यासक्रम झाला पाहिजे. हे लक्षात ठेवा, तुमचा सगळा अभ्यासक्रम फेब्रुवारी एंडिंग पर्यंत झाला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुमची रिव्हिजन पटापट झाली पाहिजे. बघा, मला तर नाही वाटत की मार्चच्या एंडिंग पर्यंत परीक्षा होईल म्हणून. म्हणजे वैयक्तिक माझा जर विचार केला तर काही लोक शक्यता म्हणतात की होऊ शकते, पण मला असं वाटते मार्च एंडिंग पर्यंत लगेच तुमची तडकाफडकी 30-40 दिवसात परीक्षा तर घेणार नाहीत ते लोक. जर घेतलीच तर आपण असं विचार करू की रिव्हिजनला आपल्याला वेळ पण तेवढा मिळाला पाहिजे, सरावाला सुद्धा तुम्हाला वेळ मिळाला पाहिजे. रिव्हिजन, सराव याला तुम्हाला वेळ द्यावा लागेल. म्हणजे असं समजून चाललं की जर रिझल्ट लागला आणि रिझल्ट लागल्यानंतर जर 60 दिवसात एक्झाम त्यांनी घेतली मार्चच्या आधी, तर तुम्हाला विदाऊट पे झालं तरी चालेल, पण तुम्हाला सुट्टी काढायची आहे. मी तुम्हाला 100% सांगतो, विदाऊट पे झाल्याशिवाय आणि सुट्टी काढल्याशिवाय तुम्ही अभ्यासात लक्ष देऊ शकत नाही. विथ ड्युटी करणं इम्पॉसिबल आहे. विथ ड्युटी तुमचा सगळा अभ्यासक्रम तुम्ही जर केलाच नसेल आणि तो जर तुम्ही करायचा प्रयत्न करत असाल तर तो इम्पॉसिबल आहे. तो तुमचा जास्त कव्हर करता येणार नाही, तुम्हाला जास्त मार्क मिळणार नाहीत आणि तुम्ही मेरिटमध्ये येणार नाही. हे सगळं करत असताना तुमच्या तब्येतीकडे पण लक्ष देणं तुमचं गरजेचं आहे. कारण की तब्येतीकडे जर लक्ष नसेल आणि तब्येतीकडे लक्ष किंवा दुर्लक्ष झालं आणि जर तुम्ही आजारी वगैरे पडला तर मग मोठा इफेक्ट पडू शकतो. कारण की या ठिकाणी आता प्रत्येक गोष्ट अगदी एक दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. या एका दिवसामध्ये तुम्ही कमीत कमी 20-30 तरी कलम तुमच्या डोक्यामध्ये फिट करणं गरजेचे आहे. झालेल्या कलमांना रिव्हिजन करणं गरजेचे आहे. मायनर ऍक्टचे सगळे ऍक्ट्स तुम्हाला सतत वाचणं गरजेचं आहे. झालेले पॉलिटीचे पार्ट्स तुम्हाला कव्हर करणं गरजेचं आहे. फॉरेन्सिक सायन्सच्या बेसिक गोष्टी तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला जर करायच्या असतील तर डेफिनेटली मी सांगतो की कुठं ना कुठेतरी रिव्हिजन आणि अभ्यासक्रम याला वेळ तुम्हाला मिळणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच एक फेब्रुवारी एंड पर्यंत तुमचा अभ्यासक्रम झाला पाहिजे. माझ्याकडनं सुद्धा माझ्या बॅचमध्ये माझा हाच प्रयत्न राहणार की फेब्रुवारी एंडिंग पर्यंत तुमचं मी सगळ्या गोष्टी जास्तीत जास्त कव्हर करायचा प्रयत्न करणार. जर राहिलंच तर मार्चच्या 2ऱ्या वीक पर्यंत तरी हे तुमचं जाईल. पण एकदम घाबरून जाऊ नका. काही लोकांना अगदी असं म्हणतात की 10 मार्चला एक्झाम आहे, ठीक आहे. काही लोक असं म्हणतात की सर 20 मार्चला एक्झाम आहे. ह्या सगळ्या अफवा आहेत. ह्या अफवांचं टेन्शन घेऊ नका. आणि काही विद्यार्थ्यांनी अफवा जर ऐकल्या ना ते लगेच मला कॉल करतात की सर आम्ही असं ऐकलं 10 मार्चला. पण मीच तर ऐकलेलं नसतं 10 मार्चला. मी त्या विद्यार्थ्याकडनं ऐकलेलं असतं आणि माझं काम काय, अफवा न पसरू देणे. मी जर त्यांना म्हणतो सर ह्या अफवा आहेत, सोडून द्या. पण विद्यार्थ्यांच्या मनामध्ये कुठेतरी शंका असते की सरांनी ते ॲटलिस्ट आम्हाला सांगावं तरी खरं, कारण की सरांना जास्त नॉलेज असते.
असं काही लोकांचा एक असा समज असतो की मला जास्त समजतं, म्हणजे MPSCचा डायरेक्ट माझ्याशी कॉन्टॅक्टच आहे जसं काही, असं काही नसतं विद्यार्थी मित्रांनो. आम्हाला फक्त एक कल्पना राहते की कुठल्या दिवशी काय होऊ शकतं. आमचा जो काही आत्तापर्यंतचा 13 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स आमचा फक्त बोलतो. आणि म्हणूनच आम्ही सांगायचा या ठिकाणी प्रयत्न करतो की कुठे ना कुठेतरी स्पर्धा परीक्षेच्या खेळामध्ये ज्या तुमच्या मुख्य परीक्षेचा भाग असतो, हा मुख्य परीक्षेचा भाग हा तुमचा सगळाच्या सगळा हा आयोगाच्या डेटवर ठरतो. जर आयोगानं सांगितलं की तुमची परीक्षा मार्च एंडिंगपर्यंत आहे, तर तिथून पुढे तुमचा सगळ्यात जबरदस्त काळ असेल. आता त्याचा एक तुम्हाला फायदा पण होईल. जे विद्यार्थी अनुभवी आहेत अशा विद्यार्थ्यांना जास्त फायदा होतो. ज्यावेळेस एक्झाम लगेच घेतली जाते ना, त्यावेळेस ज्यांचा अभ्यासक्रम पूर्ण झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना, ज्यांचा सराव पूर्ण झालेला आहे अशा विद्यार्थ्यांना आणि ज्यांची रिव्हिजन खूप चांगल्या पद्धतीची आहे अशा विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त फायदा होतो. मग आता ज्या विद्यार्थ्यांनी, म्हणजे मला हे नाही सांगायचं की बाकीच्या नवीन विद्यार्थ्यांना फायदा होत नाही, मी नवीन विद्यार्थ्यांना हे सांगायचा प्रयत्न करतोय. मित्रांनो लक्षात ठेवा, जर तुम्ही अभ्यासामध्ये सातत्य ठेवलं, तुम्ही जर स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचा प्रयत्न केला, तुम्ही ह्या अफवांच्या वगैरे नादी न लागता फक्त अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन ठेवलं, तर तुम्ही नवीन असून सुद्धा PSI सहज ह्या 615 मध्ये होऊ शकता, जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला तर. जर तुम्ही प्रॉपर अभ्यास केला नाही, प्रत्येक जो अवघड विषय आहे तो अवघड विषय जर तुम्ही सोपा करून घेतला नाही, तर तिथं डेफिनेटली प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो. म्हणून माझं बऱ्याचदा विद्यार्थ्यांना हे सांगणं असतं की तुम्ही जेव्हा अभ्यास करता त्यावेळेस सगळ्यात पहिले अभ्यासक्रम फक्त कव्हर करू नका, तर अभ्यासक्रम कव्हर झाल्यानंतर त्याची रिव्हिजन मारा, त्याचा सराव करा, त्याचे आलेले क्वेश्चन सॉल्व्ह करा. मी बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे सांगतो की पहिले आयोगाचे झालेले जे प्रश्न आहेत, या आधी आलेले, हे सगळे आलेले प्रश्न सॉल्व्ह करत राहा. जेवढे तुम्ही आलेले प्रश्न सॉल्व्ह कराल तेवढं तुमच्यासाठी ते फायदेशीर राहील. तुम्ही आलेले प्रश्न सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुमचा अभ्यासक्रम सगळा उरकून जाईल त्यावेळेस सराव प्रश्नासोबत झालेले जे आयोगाचे प्रश्न आहेत त्यांचा सुद्धा नीट अभ्यास करा. जेव्हा तुम्ही झालेल्या आयोगाच्या पेपरचा किंवा प्रश्नांचा अभ्यास कराल तेव्हा डेफिनेटली तुम्हाला त्याचा फायदा होईल. तरच तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने तो फायदा समजेल. नाहीतर मग तुम्हाला तो समजणार नाही, तो व्यवस्थित दिसणार नाही. आणि तो समजणार नाही किंवा व्यवस्थित दिसला नाही तर तो तुम्हालाच प्रॉब्लेम ठरू शकतो. तुम्ही फक्त पुस्तकच वाचत बसले, तुम्ही सरावच नाही केला, तुम्ही आयोगाचे जुने प्रश्नपत्रिकाच नाही बघितल्या, तर त्याचा उपयोग नाही होणार. आणि म्हणूनच माझं असं म्हणणं आहे की जेव्हा रिव्हिजन, सराव ह्या गोष्टी तुमच्या आयुष्यात येतात तेव्हा कुठेतरी तुमचा स्कोर वाढायला लागतो. फक्त वाचून कोणाचा स्कोर वाढत नाही. म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की जर मार्च एंडिंगला जर आला, तर आता समजा मेला परीक्षा गेली, मेला परीक्षा जर डिक्लेअर झाली तर मग काय होणार, तर परत बघा आता इथं दोन प्रकारचे लोक असतात. जे कच्चे असतात, ओके, जे कच्चे असतात त्यांना एक संधी मिळते पक्के होण्याची, संधी मिळते पक्के होण्याची. आणि जे पक्के असतात, ओके, ते थोडेसे रिलॅक्स राहायला सुरुवात करतात. मी हे बऱ्याचदा बघितलेलं आहे की जे पक्के लोक असतात ना अभ्यासामध्ये ते रिलॅक्स होतात आणि जे कच्चे असतात ना ते संधी मिळते पक्के होण्याची. त्याच्यामुळं अशा सिच्युएशनमध्ये ओके स्कोर वाढू शकतो किंवा कट ऑफ, स्कोर म्हणण्यापेक्षा मी कट ऑफ म्हणेल, कट ऑफ वाढण्याचे चान्सेस जास्त असतात. एक्झाम पुढे गेली की समजायचं कॉम्पिटिशन वाढली, कारण की आमच्यासारखे लोक तर काही शांत बसणार नाहीत. आम्ही तर मॅरेथॉन हे ते घेऊन तर तुम्हाला विद्यार्थ्यांना अवेअरनेस तयार करायचा प्रयत्न नक्कीच करू. त्याच्यामुळे कुठं ना कुठं तरी आहे ना ह्या सगळ्या गोष्टी मॅटर करतात. त्यामुळे कट ऑफ, स्कोर हे सगळे जे वाढतात ना, कट ऑफ वाढणे, स्कोर वाढणे, हे सगळे प्रकार मेला जेव्हा परीक्षा गेली तर ते नक्की होऊ शकतात. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये आहेत. आता मला काल 1-2 विद्यार्थ्यांचे कॉल आले होते, त्यांना अभ्यासच करूशी वाटत नव्हता. मला असं वाटत होतं की का बरं तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला अभ्यास का नाही करायचा आहे. हे बघा, तुमचं आयुष्य हे कॉन्स्टेबलचं आयुष्य आहे सध्या, आणि तुम्ही कॉन्स्टेबलच्या आयुष्यामध्ये खरंच खुश आहात का? तुम्ही स्वतःला एक थोडंसं विचारा मनाला, तुम्ही खरंच कॉन्स्टेबलच्या आयुष्यात खुश आहात का? तुम्ही पोलीस खात्यात खुश असाल, पण कॉन्स्टेबल म्हणून जगणं आणि एक अधिकारी म्हणून जगणं याच्यात फरक आहे. तुमचे मित्र मंडळी, तुमच्या पोलीस स्टेशनचे या आधी झालेले जे काही PSI असतील किंवा तुमचे मित्र असतात, बरेचशा लोकांचे असे मित्र असतात की जे सोबत कॉन्स्टेबल म्हणून काम केलेलं असतं आणि अचानक असं लक्षात येतं की अरे तो PSI झाला. आणि तो का PSI झाला? कारण की तो अभ्यास इमानदारीने करत होता. ज्यावेळेस तो अभ्यास इमानदारी करत होता त्यावेळेस आपण त्याच्याकडे बघून हसत होतो की कशाला अभ्यास करते रे, सारखंच पुस्तक घेऊन बसतोय. पण ज्यावेळेस तो PSI होतो आणि तो PSI झाल्यानंतर आपल्याला थोडीसा असं मनात खंत वाटते की यार आपण पण अभ्यास केला असताना तर कदाचित आपण पण झालो असतो PSI. मग असे विद्यार्थी माझ्याकडे सगळ्यात जास्त येतात. माझ्या क्लासमध्ये सर्वात जास्त विद्यार्थ्यांची संख्या अशाच विद्यार्थ्यांची आहे की ज्यांना असं वाटतं की सर मित्र पास झाला, पण मला असं वाटत होतं की त्याच्यापेक्षा माझ्याच क्वालिटी चांगली, पण मी नाही त्या काळात सिरियसली घेतलं सर. मी जरा बाकीच्या इकडच्या तिकडच्या साईड ब्रँचमध्ये इकडं तिकडं जरा थोडंसं लक्ष घालत होतो. आता ही वेळ गेल्यासारखीच वाटून राहिली.
मग मित्रांनो, ही जी खंत आहे ना, ही खंत आयुष्यभर तुमच्या मनात राहणार आहे. आणि ही जर खंत काढायची असेल मनातनं, तर झटून अभ्यास करा, जीव तोडून अभ्यास करा आणि जास्त ड्युटी करत बसू नका. कारण की जो ड्युटीवर प्रेम करतो ना, तो PSI होत नाही. तुम्ही ड्युटीवरती काही करा, मॅनेज करा, कसंही करून तुम्ही त्या ड्युटीला मॅनेज करा. मी मॅनेज म्हणजे तुम्हाला हे नाही म्हणत की डायरेक्टच गायब व्हा. मी तुम्हाला मॅनेज करायला सांगतोय. मॅनेज करा, अशा ड्युटी घ्या की ज्या ठिकाणाहून तुम्हाला अभ्यासाला वेळ मिळेल. अशा ड्युटी घ्या तिथं तुम्ही अभ्यास सिस्टमॅटिकली सुमडीत करू शकता. आणि राहिली गोष्ट तुम्हाला गायडन्स, इथे गायडन्स देण्यासाठी आम्ही आहोतच ना. किरण गुरुजी नावाचा प्लॅटफॉर्म मी तयार करून ठेवलेला आहे, तो तुमच्यासाठीच तयार केलेला आहे. आता तुमच्यापैकी काही रती महारथी आहेत की ज्यांना असं वाटतं की नाही बाबा गरज नाही गायडन्सची, पण जेव्हा वेळ येते ना, परीक्षा येते ना, त्यावेळेस परीक्षा येताना आपल्याला कॉम्पिटिशनमध्ये ज्यावेळेस आपण मागे दिसतो ना, त्यावेळेस आपल्याला असं वाटतं की अरे यार, आपण आधी गायडन्स घेतला असता तर बरं झालं असतं. आणि हे आम्ही जे व्हिडिओ बनवतो ते त्यासाठीच बनवतो की तुमच्यापर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. एकदा तुमच्यापर्यंत पोहोचलो की तुम्हाला ती जाणीव होते की चला, आपल्यासाठी कोण ना कोणतरी लढते. पोलीस खात्यासाठी कोण ना कोणतरी महाराष्ट्रामध्ये आहे की जो युट्यूबच्या प्लॅटफॉर्मवरनं ॲटलिस्ट आपल्याला अवेअरनेस करायचा प्रयत्न करतोय. मला बऱ्याचशा गोष्टी नाही जमत, मी सोशल पर्सन जास्त नाहीये, पण तरी पण माझा एक प्रयत्न हा राहतो की तुम्हा लोकांपर्यंत पोहोचणं, तुम्हा लोकांना जे काही मी आतापर्यंत 13 वर्षात जो काही माझा अनुभव आहे तो तुमच्यापर्यंत शेअर करणं. मला एकच वाटतं की तुम्ही आयुष्यभर रिटायरमेंट होईपर्यंत तरी कॉन्स्टेबल नाही राहिले पाहिजे. तुम्ही PSI झालेच पाहिजे. आणि ती संधी आता आहे, तर या आत्ताच्या संधीचा फायदा जास्त घ्या. ही जी आलेली जी मरगळ आहे ना अभ्यासात, ती आलेली मरगळ पहिले दूर करा. बरेचसे लोक मला हेच फोन करतात, सर पहिल्यासारखा अभ्यास नाही होते. आपण त्या काळात तुमची डेट होती फिक्स. तुम्हाला एकदा टार्गेट दिलं ना की ही डेट आहे तुमची, तुम्ही अभ्यासाला लागता. तुम्हाला सध्या टार्गेटच दिसत नाहीये. तुमची प्रीचाच अजून रिझल्ट आलेला नाहीये. प्रीचा रिझल्ट आला नाही, त्यामुळे तुम्हाला ही बेसिक गोष्टीची अशी थोडी खंत निर्माण होते. तुम्हाला रिवाईज फायनल आन्सर की आलेली आहे. फायनल आन्सर की आल्यानंतर आता आयोगाने 4 तारखेपर्यंत वेबसाईट बंद करून ठेवलेली आहे. त्याच्यामुळे आयोग तर 4 तारखेपर्यंत काढणार नाही. पर 4 तारखेपासून 14 तारखेपर्यंत मी बऱ्याचदा सांगितलं पण होतं की साधारणतः 14 फेब्रुवारी किंवा 15 फेब्रुवारीपर्यंत तुमचा रिझल्ट शो होईल. झालं तर त्याला 1-2 आठवड्याचा इकडे पुढे मागं भाग निर्माण होऊ शकतो. पण त्याच्यानंतर तुमची 31 मार्चपर्यंत एक्झाम होणं थोडंसं मला तरी अवघड वाटतं. झाली एक्झाम तर तुमची एप्रिलमध्ये होऊ शकते किंवा डायरेक्ट मेमध्ये तरी होऊ शकते. इलेक्शनमुळे तुमच्यावरती किंवा तुमचा इलेक्शनच्या एक्झामचा तुमचा काही खूप जास्त संबंध नाहीये. बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की आचारसंहिता असेल, मग त्या काळात बघा, आचारसंहिता असो नाही तर काही असो, आयोग आहे. तुमची एक्झाम आयोग घेतं. तुमची एक्झाम काही इलेक्शन कमिशन घेत नाही. तुमची एक्झाम MPSC घेत, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग. मग महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या अंतर्गत आलेल्या एक्झामचं कंडक्शन आणि त्या सगळ्यात काही जे नियमावली आहे ते तयार करतात. इलेक्शन कमिशनचा त्याचा काय लोडच नाही. मोठ्या अगदी ज्या एक्झामला 6-6, 7-7 लाख विद्यार्थी बसणार आहेत, अशा एक्झाम्स एप्रिल एंडिंग पर्यंत ठेवलेल्या आहेत त्यांनी. मग त्यांनी जर एप्रिल एंडिंग पर्यंत जर परीक्षा ठेवलेल्या आहेत, तर तुम्हाला नाही वाटत की तुमचा खूप काही मोठा इश्यू असणार आहे तुमच्या इलेक्शनचा आणि तुमच्या बाकीच्या गोष्टींचा. ठीक आहे, त्याच्यामुळे रेडी राहा, प्रिपरेशन करा, खूप छान पद्धतीने वर्कआउट करा. अफवांवरती जास्त विश्वास ठेवू नका. फक्त आपल्या अभ्यासावरती विश्वास ठेवा, तुमच्या मार्गदर्शकांवरती विश्वास ठेवा आणि अभ्यासात झोकून राहा. फक्त जाता जाता 1-2-3 गोष्टी महत्त्वाच्या तुम्हाला सांगून देतो. अनेक विद्यार्थ्यांनी मला एक रिक्वेस्ट केली होती डिपार्टमेंटल PSI साठी एक राज्यघटनेची बॅच लॉन्च करायची. तर राज्यघटनेची मी एक रेकॉर्डेड आणि लाईव्ह बॅच लॉन्च केलेली आहे आपल्या किरण गुरुजी नावाच्या प्लॅटफॉर्मवरती. अपेक्षा करतो ही बॅच तुम्ही नक्की घ्याल. राज्यघटना हा विषय किंग मेकर विषय असतो, जो राज्यघटनेत, आणि मी एकदम सिस्टमॅटिक आणि डीपमध्ये या ठिकाणी चाललोय. त्याचे डेमो लेक्चर्स मी यूट्यूबच्या माझ्या चॅनलवरती टाकलेले आहेत. ज्यांना कुणाला यूट्यूबचे चॅनल्स बघायचे त्यांनी यूट्यूबच्या चॅनलचे सेक्शन्स बघून घ्या, तिथं व्यवस्थित समजून घ्या आणि त्याच्यानंतर मी हे रेकॉर्डेड. मी खूप जास्त डेमो टाकत नाही बसत आहे, कारण की ऑलरेडी माझ्यावरती विश्वास ठेवून अनेक विद्यार्थी जे मेन्सची तयारी करतात त्यांचं म्हणणं सरळ पडतं, सर सरळ बॅच ठेवा. जो विद्यार्थी सिरियस आहे, ज्याला खरंच गरज आहे तो होईल, ज्याला गरज नाही आहे तो असंच इकडे तिकडे काहीतरी फिरत बसेल. फक्त पुस्तकं वाचून तुम्हाला पॉलिटी समजणार नाही. ती पॉलिटी समजून घेण्यासाठी, त्यातले क्लॉजेस समजून घेण्यासाठी, त्याच्यातली थेअरी समजून घेण्यासाठी तुम्हाला गायडन्सची गरज पडते. तुम्ही माझ्यापर्यंत नागपूरमध्ये तर येऊ शकत नाहीये, पण मी तुमच्यापर्यंत सहज मोबाईलच्या द्वारे पोहोचू शकतो. तर जिथपर्यंत मोबाईल तिथपर्यंत तुम्ही सुद्धा अभ्यास चांगल्या पद्धतीने कराल असाच एक विचार करून डिपार्टमेंटच्या विद्यार्थ्यांना हे सांगतो. तर ह्या बॅचची मी फीस 1100 रुपये ठेवलेली आहे, 1111. ओके. आता काही विद्यार्थी म्हणतात सर खूप जास्त झाली, तर नाही बाबांनो, 395 कलमे शिकवायच्यात आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे. नाहीतर 1500, 1600, 2000, 2500 असे विद्यार्थी सुद्धा भरून देतात. आणि ज्यांनी 200, 300, 400 रुपयाच्या फी पॅचेस लावलेले आहेत त्यांच्याबद्दल मी जास्त काय नाही म्हणणार. तिथे एका दिवसातच संसद संपते. आम्हाला संपवायला या ठिकाणी भरपूर मोठा वेळ जातोय. प्रत्येक क्लॉज आणि प्रत्येक कलम मला या ठिकाणी समजून सांगावं लागतं. महत्त्वाचं काय आहे, महत्त्वाचं काय नाही आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये असलेले जे काही प्रॅक्टिस पेपर्स आहेत ते सुद्धा आम्ही तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. थोडक्यात मला एकच सांगायचं आहे, ही बॅच तुमच्यासाठी लाईव्ह आहे.
लवकरच पुढच्या आठवड्यामध्ये मायनर ॲक्टची सुद्धा बॅच आम्ही अशाच पद्धतीने लाईव्ह करण्याचा प्रयत्न करू. ओके. आणि आणखी एक टेस्ट सिरीजचा जो सेक्शन आहे तो लवकरात लवकर तुम्हाला आम्ही सांगू. टेस्ट सिरीज जसा तुमचा रिझल्ट आला तसा आम्ही लगेच जाहीर करून टाकू. ठीक आहे. चला, धन्यवाद. जे काही विद्यार्थ्यांना आतापर्यंत फोनवरती बोलत होते अशाच विद्यार्थ्यांना या माध्यमातून मी सांगायचा प्रयत्न करेल. दर आठवड्याला तुमचे एक दोन लेक्चर्स मी जे क्लासमध्ये घेतो ते पण टाकायचा प्रयत्न करेल आणि असे थोडेफार प्रमाणात तुम्हाला मोटिवेशन देण्यासाठी पण या ठिकाणी येत राहील. जर नवीन असाल तर नक्कीच हा चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि मला फॉलो करत राहा या चॅनलवर. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.